प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो प्रियजनांनो. येशूदाय चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असो प्रियजनांनो. पुन्हा एकदा आज देवाचा म्हणणं आणि तुमच्यासाठी मी प्रार्थनेचा घेऊन आलेलो आहे. देवाचा विशेष म्हणणं घेऊन आलो मी तुमच्यासाठी. प्लीज येशूदाय चॅनल हा सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ दाखवता येईल आणि जास्तीत जास्त आम्हाला मोठा करता येईल, की जेणेकरून देवाचा गौरव होईल. देवाच्या गौरवार्थ, देवाच्या राज्यार्थ प्रत्येकाने हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कारण की तुमच्या एका लाईक आणि शेअरने हा व्हिडिओ आम्हाला मोठा प्रार्थना करता येईल आणि मोठी वचन सांगता येईल. कारण की छोट्या याच्यामुळे आम्हाला वचन छोटं सांगता येते आणि छोटी प्रार्थना करता येते. प्लीज सर्वांनी येशूदाय चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रियजनांनो, पुन्हा एकदा येशूच्या सामर्थ्यशाली आणि गोड आणि सुंदर नावामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत असो. मी तुमच्यासाठी देवाचा आत्मिक म्हणणं घेऊन आलोय. मार्क शुभवर्तमानाचा 16वा अध्याय आणि त्यातलं शेवटचं 16वा अध्याय आणि त्यातलं 15 वचन. वचनाचे येशूची अखेरची आज्ञा. मग त्याने सांगितले की जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्ता घोषणा करा. जो विश्वास धरतो बाप्तिस्मा घेतो आणि जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरतो. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर हे चिन्ह असतील, ते मज नावने होते करतील, नवनव भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणता प्राण केला तर मरीच बाधा होणार, दुखणे तर हात ठेवले तर ते बरे होतील. काय सांगितलं प्रियजनांनो? जाऊन संपूर्ण सृष्टीला काय करा? सुवार्ता घोषित करा. म्हणजे त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि त्यांना सुवार्ता सांगा. सुवार्ता सांगणं म्हणजे येशू हा जिवंत देव आहे हे सांगणं प्रियजनांनो. आणि ज्यावेळेस तुम्ही सांगता येशू तुमच्या आमच्यासाठी आला, तो वधस्तंभावर मरण पावला आणि मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवण झाला आज स्वर्गीय पितेपाशी, आणि तो येशू तुमच्यावर प्रेम करतो. येशू ना कोणतं जात किंवा धर्म बदलायला आला, येशू जीवन बदलायला आला, येशू आरोग्य द्यायला आला. आणि तो येशू काल आज युगान सारख्या प्रियजन तो कधीही बदलत नाही. म्हणून सुवार्ता अशी आहे की तारण तुमच्यासाठी जन्मलेला आहे, प्रकाश तुमच्यासाठी जन्मलेला आहे. येशू प्रकाश आहे, येशू तारण आहे, येशू जीवन आहे. कारण की येशूने कधी कोणत्या जात किंवा धर्माचा नाही बदलला. येशू काय बोलला? मी मार्ग सत्य जीवन आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधी ताण लागला नाही. ताण म्हणजे ज्या जगामध्ये तुम्हाला जे लोक दुःख देतात, पण तुम्हाला सुख कोणी देत नाही, पण सुख देणारा आहे परमेश्वर येशू. आणि येशूकडे येणं म्हणजे काय? फक्त प्रार्थना. गुडघारी प्रियजनांनो आणि येशूला प्रार्थना करा. तुमची परिस्थिती देव आताच बदलेल. आणि सुवार्ता घोषित करा. जो सुवार्ता घोषित करतो तो देवाच्या राज्याची वाढ करतो. म्हणून प्रत्येकाने सुवार्ता केली पाहिजे आणि देवाचा गौरव केला पाहिजे. आणि येशू तुमच्या युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. पवित्र देव ईश्वराच्या मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. जेवढे ऑनलाईन लेकरं बघतात प्रत्येकाला स्पर्श कर बाबा. ज्याचं दुखतंय त्या येशूच्याच नावात बरं हो. ज्याचे हात दुखते त्याच्या हात बरं हो, डोकं दुखते त्याचं डोकं बरं हो. थायरॉइड, कॅन्सर, टीबी, HIV सारखे महान रोग मी त्यांच्या जीवनातून